महिलेचा विनयभंग, जातीवाचक व अश्लील शिवीगाळ अपघात प्रकरणी गुन्हे दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करा. पीडित महिलेची जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचेकडे केली मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुनकी बुद्रुक येथील माया गणेश तायडे वय 67 वर्ष जात मातंग समाजातील महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे दालनात दिनांक 5 मे रोजी 2024 रोजी अखेर ऑनलाईन तक्रार सादर केली. तसेच ऑनलाईन केलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन येथे मागील दिनांक 19 एप्रिल 2024 व दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ व अश्लील शिवीगाळ तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत व अपघात प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी दिलेल्या तक्रारीत केली असून मागील दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान सोनाला पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राउंड टुनकी बुद्रुक येथील आरोपी योगेश लोणकर याने आपल्या ताब्यातील मोटारसायकलवर ज्ञानेश्वर धर्माळ व इतर एक यांनी मोटारसायकल भरधाव वेगाने चालवत गावातील आकाश धाब्याजवळ संदीप गणेश तायडे याला योगेश लोणकर याने ताब्यातील मोटारसायकलने पाठीमागून दिली. धडकेतील जखमीला उपचाराकरिता नेता उलट योगेश व अधिक 2 यांनी जखमीला कुऱ्हाडीने व लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले. मारहाण करतेवेळी जातीवाचक शिवीगाळ सहित अश्लील शिवीगाळ सुद्धा केली. गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करत जखमीला गावातील रवी उमाळे यांनी मदत करून घरी आणले व जखमीला घेऊन त्याची पत्नी सोनाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. परंतु फिर्यादी व त्याची पत्नी अशिक्षित असल्याने स्थानिक पोलिसांनी आरोपींना वाचविण्याकरिता मेडिकल रिपोर्ट व दिलेल्या बयानानुसार आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले नसल्याने आरोपींची हिंमत वाढली असून आरोपीने दुसऱ्यांदा दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी सुद्धा संध्याकाळी 5:30 वाजताच्या सुमारास 35 वर्षीय महिला ही बाजारात गेली असता इर्शाद किराणा दुकान जवळ आरोपी योगेश लोणकर याने एकट्यात भेट असे म्हणत साडीचा पदर ओढून महिलेचा विनयभंग केला. फिर्यादीचे तक्रारीवर सोनाला पोलिसांनी एनसी दाखल केली. महिला सुरक्षा प्रकरणी पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पीडित कुटुंबाचे जीवितवस धोका निर्माण झाला आहे. कुटुंबातील कोणाचे काही बरे वाईट झाल्यास आरोपी हेच पूर्णपणे जबाबदार राहतील. आरोपी विरुद्ध अॅट्रॉसिटी, विनयभंग, अश्लील शिवीगाळ व भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्यांना अपघात प्रकरणी चौकशी करून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे संबंधितांना आदेशित करावे व मला न्याय देण्यात यावा असे जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. तक्रारीच्या प्रती जिल्हा अधिकारी बुलढाणा शेख सईद शेख कदीर, राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछड वर्ग संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, ठाणेदार चंद्रकांत पाटील, सोनाला पोस्टे यांना सुद्धा ऑनलाईन प्रतिलिपी देण्यात आल्या आहेत. गणेश तायडे 19 दिनांक 2024 मध्ये मी कामावून येताना 1:30 दरम्यान येणं मागून येऊन ठोस मारली. योगेश लोणकर, ज्ञानेश्वर धर्मा आणि त्याचा बासा तिघे म्हणून त्याने पहिले ठोस मारली. दारवा फेल होते. मी कामावून आलो. मी त्याला मारलं 2 चापटा. त्याने सॉरी मागली. त्याने सॉरी मागल्यावर मी भांडण मोडलं. मग मी आकाशच्या ढाब्यापाशी बसेल होतो. मी तिथून घरी येऊन आलो जेवण करायला. तर यायला मागून येऊन डबलमध्ये रॉड मारली पायपाचे. एकानं त्या नाण्याने योग्यानं मला कुऱ्हाड मारली हातात. तर मला रवी उमाळे त्यानं उचलले आणि मला घरी आणून दिलं. घरी आणल्यानंतर मी माझी बायको शेतातून आली. तसंच आम्ही तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये गेलो. कंप्लेंट त्याने ते काय लिहिलं आम्हाला काही वाचता लिहिता येत नाही. त्याने त्याच्या दवाखाना आम्हाला सोनाळा सरकारी दवाखान्यामध्ये नेलं. तर तिथं विशाखा मॅडम नावाची मॅडम होती. त्याने मला ट्रीटमेंट केलं. त्याच्या बाद पोलीस स्टेशनमध्ये डबल बोलावलं. त्याने रिपोर्ट लिहिला आम्हाला घरी पाठवून दिलं. त्याच्यावर आमची काही कारवाई झाली नाही. हा मागण्यासाठी सरकारने मला काहीच करून नाही दिलं. त्यानं आम्ही त्याच्याजवळ 3 दिवस गेलो. त्यानं वापस पाठवून दिलं. ते म्हणत की बुवा अजून हे चालू आहे, मतदान चालू आहे, अजून पोलीसवाले इथं कोणीच नाही आहे, तुम्ही घरी जा. दुसऱ्या दिवशी 12 वाजता आमच्या घरावर गोटे मारले. आम्ही पोलीसवाल्याला फोन केला. ते म्हणत आम्ही 3:30 वाजता 2:45 वाजता येतो, तुम्ही चालल्या जा बाई घरी. त्याच्यावर कधी आलेच नाहीत. कशी बी नाही आली. कोणी आमच्या पोलीसवाला घरी आला नाही. आमचा पोरगा एवढा मेला तर कोणी पाहायला नाही आला पोलीसवाला.
मग आम्ही तक्रार कुठे द्यावा? आमचं कोणी बोटच नाही घेत पोलीस स्टेशनला, तर आम्ही करावं काय? आपल्या सुनेची तक्रारीचं काय केलं? त्याच्यावर काय तक्रारीमध्ये काय नमूद आहे? त्याच्यावर बी काहीच नाही केलं. आमच्या मुली बाहेरलेच ते पकडून राहिले बाजारामध्ये हाम रोडवर. तर मग आता काय आहे? हां. आम्हाला ते निवेदन पाहिजे बा की हे आमच्यावर असा अत्याचार करून राहिले. मग याचा काही न्याय इन्साफ पाहिजे की नाही पोलीस स्टेशनले? काय मुलीसोबत काय घटना घडली? तिच्याला पदर पकडला बाजारामध्ये. तिला म्हणते की तू एकट्यामध्ये भेट, तुला गंमत दाखवतो.